Good morning, everyone. Today's subject is financial accounting, and the chapter is amalgamation of firms. This is our problem number 5. A and B were partners sharing profit and losses in the ratio of 3:1, and C and D were partners sharing equally. So A and B जे कंपनी आहे त्याचे दोन पार्टनर्स आहेत A and B आणि त्यांचा प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो जो आहे हा 3:1 आहे. सी अँड डी जी कंपनी आहे त्याचा जो प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे हा इक्वल आहे. फॉलोइंग वेअर द बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2017. आपल्याला बॅलन्स शीट जी आहे ही दिलेली आहे इथे. त्याच्यात काही ॲडजस्टमेंट्स ज्या आहेत या इथे दिलेल्या आहेत. The firms are amalgamated on the following terms. Outstanding rent was paid in fully by the respective firms. सी प्रॉब्लेममध्ये आउटस्टँडिंग रेंट गिवन आहे, दिलेला आहे. लायबिलिटीज साईडला आहे आउटस्टँडिंग रेंट 2000 अँड 1500. आता हे आउटस्टँडिंग रेंट जे आहे हे आपल्याला पेड करायचं आहे. आउटस्टँडिंग रेंट वॉज पेड इन फुल्ली बाय रिस्पेक्टिव्ह फर्म्स. ज्या फर्म्स आहेत त्यांनी पेड करायचं आहे. मग आता हे आउटस्टँडिंग रेंट कसं पेड करणार? तर ॲसेट साईडला जे कॅश आहे, कॅश अवेलेबल जे आहे आपल्याकडे, तर ह्या कॅशमधून हे जे आउटस्टँडिंग रेंट आहे हे पेड करायचं आहे. नेक्स्ट इज creditors of both firms were taken by a new firm. Creditors of both firms were taken by new firms at discount of 5%. क्रेडिटर्स जे आहेत हे न्यू फर्मने टेक ओव्हर केलेले आहेत ॲट 5% डिस्काउंट. म्हणजेच काय, तर परचेस कन्सिडरेशन आपल्याला जे स्टेटमेंट बनवायचे किंवा परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेट करताना जे आपण क्रेडिटर्स घेणार आहोत, तर हे जे क्रेडिटर्स दिसत आहेत 10,000 अँड 15,000 यामधून 5% जे आहे डिस्काउंट लेस करायचं आहे अँड रिमेनिंग अमाऊंट जेवढी आहे ही परचेस कन्सिडरेशनला आपल्याला घ्यायची आहे. Plant and machinery is subject to 5% depreciation of both firms. आता प्लांट अँड मशिनरी जे दिलेली आहे, प्लांट अँड मशिनरी इन ॲसेट साईड सी प्लांट अँड मशिनरी 20,000 अँड 27,000. आता ही जी प्लांट अँड मशिनरी आहे, आपण जे परचेस कन्सिडरेशन स्टेटमेंट बनवणार आहोत, तर त्यामध्ये प्लांट अँड मशिनरी रेकॉर्ड करताना त्यातून 5% डेप्रिसिएशन लेस करायचं आहे अँड रिमेनिंग अमाऊंट जी आहे ही आपल्याला रेकॉर्ड करायची आहे. Furniture of C and D was sold in market for rupees 8,000. C. फर्निचर जे आहे, फर्निचर दिसतं इथे A and B कंपनीसाठी 8,000 अँड C and D साठी 9,000. आता हे जे फर्निचर आहे विच वॉज सोल्ड आउट इन मार्केट फॉर रुपीज 8,000, जे C and D कंपनी जी आहे त्याचं फर्निचर 9,000चं आहे. मग हे 9,000चं फर्निचर सेल केलेलं आहे त्यांनी, सोल्ड आउट केलेलं आहे फॉर 8,000 रुपीज. सो इथे सेल करून झाल्यावर 8,000 रुपीज जे आहेत हे आपल्याला रिसिव्ह होत आहेत. मग हे सी अँड डी जी कंपनी आहे तर त्या इन द बुक्स ऑफ सी अँड डी जेव्हा आपण रिअलायझेशन अकाउंट तिथे प्रिपेअर करू तेव्हा जेवढी कॅश रिसिव्ड झालेली आहे ही कॅश रिसिव्ड जी आहे रिअलायझेशनला आपल्याला रेकॉर्ड करावी लागेल. अँड परचेस कन्सिडरेशनमध्ये जे आपण कॅश जी रेकॉर्ड करणार आहोत ॲसेट टेकन ओव्हरमध्ये, तर तेव्हा सी अँड डी कंपनीची जेवढी कॅश आहे 3,300, त्या 3,300 मध्ये हे 8,000 जे आहेत हे ॲड होतील. का ॲड होतील, तर जे फर्निचर आहे हे सेल केलेलं आहे. फर्निचर सेल केल्यावर काय होणार, तर कॅश कम्स इन, कॅश येणार आहे. म्हणजे कॅश आलेली आहे 8,000ची ही कॅशमध्ये ॲड होईल. सो आपला कॅश बॅलन्स जो आहे हा वाढेल 3,300 प्लस 8,000. अँड फर्निचर ऑफ ए अँड बी, आणि जे फर्निचर आहे ए आणि बी, ए अँड बीचं फर्निचरशी रिलेटेड एक इन्फॉर्मेशन आहे. फर्निचर ऑफ ए अँड बी वॉज नॉट टेकन ओव्हर बाय द फर्म. फर्निचर जे आहे ए अँड बी वॉज नॉट टेकन ओव्हर बाय द फर्म. ए अँड बीचं जे फर्निचर आहे हे न्यू फर्मने टेक ओव्हर केलेलं नाहीये. सो हे जे
हे टेकन ओव्हर केलेलं नाहीये. देन फिक्चर्स वेअर नॉट टेकन ओव्हर बाय द न्यू फर्म. जसं ए अँड बीचं फर्निचर टेकन ओव्हर केलेलं नाहीये, तशाच प्रकारे फिक्स्चर्स जे आहेत हे फिक्स्चर्स सुद्धा टेकन ओव्हर केलेले नाहीयेत. Next is stock of A and B was valued at 22,100 and that of C and D was valued 21,000. तर स्टॉकच्या ज्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, रिव्हॅल्यूड अमाऊंट दिलेल्या आहेत, ॲग्रीड व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, परचेस कन्सिडरेशनमध्ये या ज्या ॲग्रीड व्हॅल्यूज आहेत हे आपल्याला रेकॉर्ड करायचे आहेत. गुडविल ऑफ मेसर्स ए अँड बी व्हॅल्यूड ॲट 6,000 अँड दॅट ऑफ मेसर्स सी अँड डी ॲट 8,000. गुडविलच्या सुद्धा अमाऊंट इथे रिव्हॅल्यूड, इथे ॲग्रीड व्हॅल्यू जे आहेत हे दिलेले आहेत. सो परचेस कन्सिडरेशनमध्ये आपल्याला याच व्हॅल्यू ज्या आहेत ह्या रेकॉर्ड करायच्या आहेत. गुडविल अकाउंट इज नॉट टू बी रिटेन इन द बुक्स ऑफ न्यू फर्म. गुडविल जे अकाउंट आहे हे तिथे न्यू फर्ममध्ये रिटेन केलेलं नाहीये. कॅपिटल ऑफ इच पार्टनर इन न्यू फर्म is to be maintained at 25,000 by bringing cash or paying cash as case may be. आता जे कॅपिटल आहे प्रत्येक पार्टनरचं न्यू फर्म अकाउंट जे आपण न्यू फर्म मध्ये जे आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट प्रिपेअर करू, तर तेव्हा त्या पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा ऑलरेडी त्यांनी बॅलन्स दिलेला आहे, क्लोजिंग बॅलन्स आपल्याला दिलेला आहे. This 25,000 is the closing balance of that capital account. सो बॅलन्स शीटला आपण कॅपिटल अकाउंटचा जो बॅलन्स घेणार आहोत हा 25,000 प्रत्येक पार्टनरला द्यायचा आहे. का तर इथे ऍडजस्टमेंट दिली आहे. कॅपिटल ऑफ इच पार्टनर इन न्यू फर्म इज टू बी मेंटेन ॲट 25,000 बाय ब्रिंगिंग कॅश. So you're required to prepare the realization account, partner's capital account in the books of both firms and amalgamated balance sheet of new firm. So we have to prepare the balance sheet after amalgamation and realization account and partner's capital in the books of both firms A, B and C, D. So let's solve this problem. See, first we have to maintain the purchase consideration. आपल्याला purchase consideration जे आहे हे statement first prepare करायचं आहे. And then in the books of AB enterprises, realization account, partners capital account, new firm account, 3 ledgers आपल्याला prepare करायचे आहेत. Next, in the books of CD enterprises, realization account, partners capital account and new firm account. आपल्याला परचेस कन्सिडरेशन जे आहे प्रिपेअर करायचं आहे. सो ॲसेट टेकन ओव्हर, ॲसेट ज्या आहेत त्या टेकन ओव्हर करायच्या आहेत ॲट ॲग्रीड व्हॅल्यूज. त्यांच्या ज्या ॲग्रीड व्हॅल्यूज आहेत तर त्या रेकॉर्ड करायच्यात आपल्याला. गुडविल सी इन द ॲडजस्टमेंट्स गुडविल दिलेलं आहे. गुडविल ऑफ मेसर्स ए अँड बी व्हॅल्यूड 6,000 अँड मेसर्स सी अँड डी 8,000. सो 6,000 अँड 8,000 रेकॉर्ड करायचं आहे. ॲग्रीड व्हॅल्यू जे आहे त्या रेकॉर्ड करायच्या आहेत. सो फर्स्ट आयटम इज गुडविल. गुडविल जे आहे आपण रेकॉर्ड करूया. गुडविल इन ए अँड बी 6,000. देन सी अँड डी सॉरी ए अँड बी 6,000 अँड सी अँड डी 8,000. ते आपल्याला टोटल कॉलम जो आहे हा सुद्धा प्रिपेअर करायचा आहे. बिकॉज वी हॅव टू प्रिपेअर द बॅलन्स शीट आफ्टर अमाल्गमेशन. आता जेव्हा जेव्हा आपल्याला बॅलन्स शीट आफ्टर अमाल्गमेशन प्रिपेअर करायचं असेल, वी हॅव टू प्रिपेअर दिस कॉलम. आपल्याला हा जो कॉलम आहे हा रिक्वायर आहे. बिकॉज यामध्ये ज्या अमाऊंट्स येणार आहेत टोटल या दोघांची जी होणार आहे या ॲसेट इथे जे टोटल आहेत ॲसेटची आणि लायबिलिटीजची ह्या ज्या अमाऊंट्स आहेत तर ह्या बॅलन्स शीट आफ्टर अमाल्गमेशनमध्ये आपल्याला लागणार आहेत. नेक्स्ट इज प्लांट अँड मशिनरी. प्रॉब्लेममध्ये तसे दिलेत प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरीवर ॲडजस्टमेंट आहे. सी प्लांट अँड मशिनरी इज सब्जेक्ट टू 5% डेप्रिसिएशन ऑफ बोथ फर्म्स. सी प्लांट अँड मशिनरी 20,000 अमाऊंट आहे. 20,000 मधून 5% अमाऊंट लेस करायची आहे अँड रिमेनिंग जेवढी अमाऊंट आहे
5% अमाऊंट लेस करून जेवढी अमाऊंट आपल्याला रिमेनिंग मिळते ती आपल्याला परचेस कन्सिडरेशनला रेकॉर्ड करायची फॉर बोथ ए बी अँड सी डी. आपण अमाऊंट ज्या आहे त्या रेकॉर्ड करून घेऊया. प्लांट अँड मशिनरी 5% अमाऊंट लेस करून 19,000 and 25,650. टोटल जे आहे हे आपण करूया. गुडविल 6,000 plus 8,000, total is 14,000. Then plant and machinery 19,000 plus 25,650, total is 44,650. Next is stock. What about stock? See, adjustment आहे. Stock of A and B was valued at 22,100 and that of C and D was valued at 21,000. So ह्या ज्या agreed values आहेत ह्या purchase consideration ला record करायच्या आहेत. So stock 22,100 and in CD 21,000. Total 22,100 plus 21,000, total is 43,100. Then after stock, debtors, प्रॉब्लेम मध्ये जसे आपल्याला ऍसेट दिलेले आहेत ॲज इट इज आपण घेतोय. गुडविल झालाय, प्लांट अँड मशिनरी. देन फर्निचर. सी फर्निचर जे आहे तर फर्निचर ए अँड बी ने काय केलंय तर फर्निचर ऑफ ए अँड बी वॉज नॉट टेकन ओव्हर बाय न्यू फर्म. सी वॉज नॉट टेकन ओव्हर बाय न्यू फर्म. फर्निचर जे आहे हे ए अँड बी कंपनीने टेकन ओव्हर केलेलं नाहीये. दॅट्स वाय आपण फर्निचर जे आहे हे इथे रेकॉर्ड केलेलं नाहीये. आणि सी अँड डीचं जे फर्निचर आहे हे सेल केलेलं आहे. सो फर्निचर जो आपण आयटम आहे हा इथे रेकॉर्ड करत नाही आहोत. फिक्स्चर्स आपण काय बघत होतो. येस, डेटर्स. स्टॉक आपला रेकॉर्ड करून झालेला आहे. डेटर्स डेटर्सवर कोणतीच ऍडजस्टमेंट नाहीये. सो ऍज इट इज डेटर्स रेकॉर्ड होतील. डेटर्सची कोणतीही ॲग्रीड व्हॅल्यू दिलेली नाहीये. सो जेवढी बुक व्हॅल्यू आहे तीच रेकॉर्ड करायची आहे. डेटर्स 19,000 and 17,000. Next, fixtures. See, fixtures were not taken over by new firm. New firm ने fixtures taken over केलेले नाहीयेत. That's why fixtures जे आहेत हे purchase consideration ला येणार नाही. सी पण ह्या फिक्चर्स जे टेकन ओव्हर केलेले नाहीये याचा इफेक्ट कुठे पडेल तर इन द बुक्स ऑफ एबी लिमिटेड, एबी एंटरप्राइजेस मध्ये पडेल रिअलायझेशन अकाउंटला. अँड सीडी एंटरप्राइजेस, इन द बुक्स ऑफ सीडी एंटरप्राइजेस रिअलायझेशन अकाउंटला याचा इफेक्ट पडणार आहे. जे टेकन ओव्हर केलेले नाहीयेत त्या ऍसेटचा इफेक्ट जो आहे हा तिथे पडेल. आफ्टर फिक्चर्स नेक्स्ट इज कॅश. कॅशची अमाऊंट आहे 3,400 and 3,300. कॅश. सी पण कॅश ला इथे ऍडजस्टमेंट आहे. आता ती ऍडजस्टमेंट कशी. सी आपल्याला काय इथे दिलंय फर्स्ट ऍडजस्टमेंट मध्ये आउटस्टँडिंग रेंट वॉज पेड इन फुल्ली बाय रिस्पेक्टिव्ह फर्म्स. आउटस्टँडिंग रेंट जे आहे लायबिलिटीज साइड मध्ये दिलेले आहे. लायबिलिटीज मध्ये कॅपिटल अकाउंट्स दिलेले आहेत, क्रेडिटर्स, बिल्स पेबल अँड आउटस्टँडिंग रेंट. एबी साठी 2,000, सीडी साठी 1,500. हे आउटस्टँडिंग रेंट आपल्याला पेड करायचे. मग हे पेड कशातनं करणार तर जेवढा कॅश बॅलन्स आहे किंवा कॅश अवेलेबल जेवढी आहे त्यातनं आपण पेड करणार आहोत. सो फॉर ए बी 3,400 minus 2,000 because
आता त्यातनं हे आउटस्टँडिंग रेंट आपण पेड करतोय. सो कॅशमधून 2000ची जी कॅश आहे, हे आउटस्टँडिंग रेंट पेड करण्यासाठी आपण पेड केले. सो कॅशमधून 3400 मधून जे आउटस्टँडिंग रेंट पेड केलं गेलेलं आहे, ती अमाउंट लेस करायची आहे बिकॉज ती कॅशमधून गेलेली आहे. रेंट पेड करण्यासाठी ती अमाउंट यूज केलेली आहे. सो फॉर AB 3400 मायनस 2000 हे आउटस्टँडिंग रेंट पेड करण्यासाठी 2000 रुपीज जे आहेत हे यूज केलेत 3004 मधले. सो आपण लेस करतोय अँड रिमेनिंग जेवढी अमाऊंट आहे 1400 ही परचेस कन्सिडरेशनला रेकॉर्ड होईल. 1400. व्हॉट अबाउट सी अँड CD? आता परचेस कन्सिडरेशन मध्ये आपण AB आणि CD दोन्ही कॉलम्स बनवलेले आहेत. सो कॅश जी आहे CDची किती आहे तर 3300. ऍडजस्टमेंटमध्ये बघा, ऍडजस्टमेंटमध्ये काय म्हटलंय तर इथे फोर्थ ऍडजस्टमेंट, फर्निचर ऑफ C&D वॉज सोल्ड. आता C&D कंपनीमध्ये कॉलममध्ये आपण बघायचंय फर्निचर कितीचं होतं 9000. फर्निचर दिलेलं आहे 9000चं विच वॉज सोल्ड. ते विकलं गेलेलं आहे, ते सोल्ड केलंय इन मार्केट फॉर ₹8000. फर्निचर जेवढं होतं ते विकून टाकलं मार्केटमध्ये, ते सोल्ड केलेलं आहे. सो 8000 रुपये आपल्याला आलेले आहेत. एखादी ऍसेट जेव्हा आपण सेल करतो तेव्हा काय येतं तर कॅश कम्स इन, कॅश येणार आहे. सो कॅश बॅलन्स जो आहे हा C&D कॉलम मधला वाढणार आहे बिकॉज जेवढी कॅश होती 3300, ऍसेट सेल केल्यावर कॅश आलेली आहे. सो कॅश बॅलन्स 3300 मध्ये 8000 जी कॅश आलेली आहे ती ऍड केली जाईल. सो 3300 प्लस 8000. हे 8000 कसे आले तर फर्निचर जे होतं 9000चं त्याने विकलं, सेल केलं, सोल्ड आउट. सो 8000 कॅश आलेली आहे. कॅशमध्ये हा 8000चा जो बॅलन्स आहे हा तिथे ऍड केला जाईल. अँड देन जेवढी कॅश आता इथे सी, सो 3300 प्लस 8000 फर्निचर सेल करून आलेली जी कॅश आहे ही ऍड करायची. अँड देन जे आउटस्टँडिंग रेंट पे करायचे C&D कंपनीचं, C&D कंपनीचं आउटस्टँडिंग रेंट किती आहे तर 1500. 1500 आपल्याला आउटस्टँडिंग रेंट पेड करायचे. रेंट कसं पेड करणार तर कॅशमधून 1500 आपण पेड करणार. सो आता 3300 प्लस 8000 हा एवढा सगळा आपला कॅश बॅलन्स आहे. या सगळ्या कॅश बॅलन्स मधून आपण 1500 जे आहे हे आउटस्टँडिंग रेंटचे पेड करणार आहोत. सो आउटस्टँडिंग रेंटची अमाऊंट जी आहे ही पेड करून झाल्यावर, पेड केली म्हणजे काय तर कॅश मधून गेलेली आहे. सो कॅश मधून आपण लेस करतोय. 3300 प्लस 8000 मायनस 1500. जो रिमेनिंग बॅलन्स आहे हा कॅशचा बॅलन्स आपल्याला मिळालेला आहे 9800. सो इट शुड बी रेकॉर्डेड इन C&D column 9800. Now total this 19,000 plus 17,000 total is 36,000. Then 1,400 plus 9,800 total is 11,200. इथे ऍसेट जे आहेत हे आपल्या टेकन ओव्हर, ऍसेट टेकन ओव्हर जेवढ्या केलेल्या आहेत त्यांचं रेकॉर्डिंग आपण इथे केलेलं आहे. सो यांचे आपण टोटल जे आहेत ह्या बघूया. A and B कॉलमची टोटल आहे 67,500. C and D कॉलमची टोटल बघूया 81,450. देन टोटल कॉलमची सुद्धा आपण टोटल घेऊया. खरं टोटल कॉलमची इथे टोटल घेण्याची तेवढीशी गरज नाही बिकॉज आपल्याला फक्त आफ्टर अमालगमेशन जेवढी बॅलन्स शीट, आफ्टर अमालगमेशन आपल्याला फक्त बॅलन्स शीटच प्रिपेअर करायची. सो आपल्याला ऍसेटच्या ज्या इथे व्हॅल्यूज आहेत आणि लायबिलिटीजच्या ज्या व्हॅल्यूज आहेत तेवढ्याच रिक्वायर्ड आहेत. आता लायबिलिटीज ज्या टेकन ओव्हर केलेल्या आहेत त्या आपण घेऊया. आता लायबिलिटीज टेकन ओव्हर मध्ये
लायबिलिटीज मध्ये फक्त काय क्रेडिटर्स, बिल्स पेबल अँड आउटस्टँडिंग रेंट होते. पण आउटस्टँडिंग रेंट आपण पेड केलेलं आहे. कॅश मधून अमाऊंट जे आहेत, कॅश मधून आपण अमाऊंट घेऊन आउटस्टँडिंग रेंट जे हे पेड केलेलं आहे. सो आउटस्टँडिंग रेंट ही लायबिलिटी इथे संपलेली आहे. त्याच्यामुळे फक्त क्रेडिटर्स अँड बिल्स पेबल या 2 लायबिलिटीज आपल्याला आहेत. व्हॉट अबाउट क्रेडिटर्स? इथे एक ऍडजस्टमेंट आहे. क्रेडिटर्स ऑफ बोथ फर्म्स वेर टेकन बाय न्यू फर्म ॲट डिस्काउंट ऑफ 5%. क्रेडिटर्स जे आहेत दोन्ही फर्मचे क्रेडिटर्सच्या जेवढ्या अमाऊंट आहे 10,000 अँड 15,000 न्यू फर्मने क्रेडिटर्स टेकन ओव्हर करताना 5% इथे डिस्काउंट दिलेला आहे. सो 10,000 वर 5% अमाऊंट लेस करून जेवढी रिमेनिंग अमाऊंट आहे तेवढी रिमेनिंग अमाऊंट आपल्याला परचेस कन्सिडरेशनला रेकॉर्ड करायचे. सेम प्रोसेस सी अँड डी साठी 15,000 वर 5% अमाऊंट कॅल्क्युलेट करून ती अमाऊंट 15,000 मधून लेस करायची आहे आणि जी रिमेनिंग अमाऊंट आहे लेस करून झाल्यावर जी रिमेनिंग अमाऊंट उरते ती परचेस कन्सिडरेशनला लिहायची. सो लायबिलिटीज टेकन ओव्हर क्रेडिटर्सच्या जेवढ्या अमाऊंट्स आहेत त्यातनं 5% लेस करून डिस्काउंट जो आहे हा मायनस करून रिमेनिंग अमाऊंट घ्यायचे आहेत. क्रेडिटर्स 9,500 14,250 total is 23,750. Bills payable. What about bills payable? Nothing. Bills payable as it is आपल्याला घ्यायचे. Bills payable च्या agreed value दिलेला नाहीये. So bills payable 4,000, 8,000. Total is 12,000. So how to calculate this purchase consideration? Asset taken over ची जेवढी टोटल आहे त्या टोटल मधून लायबिलिटीज ज्या टेकन ओव्हर केलेल्या आहेत या लेस करायच्या आहेत. Then we get our purchase consideration. So 67,500 minus 9,500 and minus 4,000. Then we get the purchase consideration is 54,000. सेम प्रोसेस सी अँड डी साठी ऍसेट टेकन ओव्हरची जेवढी टोटल आहे त्या टोटल मधून ज्या लायबिलिटीज ज्या टेकन ओव्हर केलेल्या आहेत या दोन्ही लेस करायचे आहेत अँड देन वी गेट अवर परचेस कन्सिडरेशन 59,200. परचेस कन्सिडरेशन फाइंड आउट केलेलं आहे ए अँड बी अँड सी अँड डी दोन्हीचं. नेक्स्ट इज इन द बुक्स ऑफ ए बी एंटरप्राइजेस. सो आपल्याला ए बी जी कंपनी आहे तर त्याच्या बुक्समध्ये लेजर अकाउंट जे आहेत हे प्रिपेअर करायचे. रिअलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अँड न्यू फर्म अकाउंट हे 3 लेजर जे आहेत हे प्रिपेअर करायचे आहेत. फर्स्ट रिअलायझेशन अकाउंट. रिअलायझेशन अकाउंटमध्ये 3 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. फर्स्ट ऍसेट जे आहेत बुक व्हॅल्यूने ॲज इट इज. बुक व्हॅल्यू मीन्स इथे प्रॉब्लेममध्ये जी बॅलन्स शीट दिसते यामध्ये ज्या ज्या अमाऊंट्स आहेत दॅट इज द बुक व्हॅल्यू. सो ॲज इट इज या अमाऊंट्स आपल्याला तिथे रेकॉर्ड करायचे आहेत. डेबिट साईडला ऍसेट रेकॉर्ड करायचे आहेत, क्रेडिट साईडला लायबिलिटीज रेकॉर्ड करायचे आहेत. सो इन द बुक्स ऑफ ए बी एंटरप्राइजेस रिअलायझेशन अकाउंटला फर्स्ट टू सन्ड्री ऍसेट्स जेवढे सगळे ऍसेट्स आहेत ते सगळे ऍसेट रेकॉर्ड करायचे आहेत बुक व्हॅल्यूने. बुक व्हॅल्यूज इथे दिलेले आहेत प्रॉब्लेममध्ये. गुडविलची बुक व्हॅल्यू ऑफ 4,000, प्लांट अँड मशिनरी 20,000, फिक्स फर्निचर 8,000, then stock 20,000, debtors 19,000, then fixtures 1,600, then cash 3,000. सी कॅश जी आहे
पण कॅश रेकॉर्ड करताना आपण जे आउटस्टँडिंग रेंट आहे हे पेड केलेलं आहे. दॅट्स वाय कॅश रेकॉर्ड करताना 3400 मधून आपण 2000चा रेंट पेड केलेला आहे. सो 2000 लेस करून अमाऊंट जी आहे ही रेकॉर्ड करायची कॅशमध्ये, बिकॉज आपण आउटस्टँडिंग रेंट पेड केलंय. 3400 मधून 2000 पेड केलेत. सो रिमेनिंग अमाऊंट इथे येईल. Let's record this. Goodwill 4000. Then plant and machinery 20,000. Next, furniture 8,000. Stock 20,000. Debtors 19,000. Fixture 1,600. Next is cash. Cash ची अमाऊंट दिलेली आहे 3,400. या 3,400 मधून आउटस्टँडिंग रेंट पेड केलंय. जे आउटस्टँडिंग रेंट कितीचं होतं तर 2,000 रुपीजचं होतं. हे पेड कसं केलंय तर कॅश जी होती आपली अवेलेबल त्या कॅश मधून 2,000 रुपीज गेलेले आहेत. सो कॅश 3,400 minus 2,000. Answer is 1,400. ऍसेट जे आहे ते आपल्या रेकॉर्ड करून झालेले आहेत. नेक्स्ट, क्रेडिट साईडला ज्या लायबिलिटीज आहेत त्या रेकॉर्ड करायच्या आहेत. प्रॉब्लेम मध्ये 3 लायबिलिटीज दिसत आहेत, क्रेडिटर्स, बिल्स पेबल अँड आउटस्टँडिंग रेंट. पण रेकॉर्ड करताना 2च लायबिलिटी येतील, क्रेडिटर्स अँड बिल्स पेबल, बिकॉज जे आउटस्टँडिंग रेंट आहे हे आपण कॅश मधून पेड केलेलं आहे. दॅट्स वाय क्रेडिटर्स अँड बिल्स पेबल ह्या 2 लायबिलिटीज रेकॉर्ड होतील. सन्ट्री लायबिलिटीज, क्रेडिटर्स. आता या क्रेडिटर्सची अमाऊंट कोणती घेणार तर बुक व्हॅल्यू जी आहे 10,000 ही अमाऊंट आपल्याला घ्यायची आहे. बिल्स पेबलची बुक व्हॅल्यू 4,000 जी ही घ्यायची आपल्याला. यामध्ये कोणताही चेंज नाही. सो 10,000, 4,000. रिअलायझेशन अकाउंट मध्ये 3 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. ऍसेट ज्या बुक व्हॅल्यूने रेकॉर्ड करायच्यात, लायबिलिटीज ज्या बुक व्हॅल्यूने रेकॉर्ड करायच्यात, अँड देन परचेस कन्सिडरेशन. जे परचेस कन्सिडरेशन आपल्याला इथे रेकॉर्ड करायचंय. लायबिलिटीज आपल्या रेकॉर्ड करून झाल्या आहेत. नेक्स्ट, आता इथे बाय पार्टनर्स कॅपिटल इथे दिसतंय 8,000 प्लस 1,600. सी इन ऍडजस्टमेंट्स फर्निचर जे आहे, 4th ऍडजस्टमेंट, फर्निचर ऑफ ए अँड बी वॉज नॉट टेकन ओव्हर बाय न्यू फर्म. ए अँड बी एंटरप्राइजेस आपण करतोय. सो फर्निचर जे आहे 8,000 रुपीजचं वॉज नॉट टेकन ओव्हर बाय न्यू फर्म. हे त्यांनी टेकन ओव्हर केलेलं नाहीये. सो इट शुड बी रेकॉर्डेड इन क्रेडिट साइड ऑफ रिअलायझेशन अकाउंट बाय पार्टनर्स कॅपिटल. टेकन ओव्हर न्यू फर्मने नाही केलंय, मग ते कुणाला जाईल तर ओल्ड पार्टनर्सना, बिकॉज फर्निचर इज नॉट टेकन ओव्हर बाय न्यू फर्म. जर ते टेकन ओव्हर केलं असतं तर ते रेकॉर्ड तर डेबिट साईडला गेलं असतं. फर्निचर जे आहे इट इज नॉट टेकन ओव्हर बाय न्यू फर्म. न्यू फर्मने टेकन ओव्हर केलेलं नाहीये, त्यामुळे ते ओल्ड पार्टनर्स जे आहेत ए आणि बी या दोघांकडे जाणार आहे. सो इट शुड बी रेकॉर्डेड इन क्रेडिट साइड ऑफ रिअलायझेशन अकाउंट बाय पार्टनर्स कॅपिटल ए अँड बी. जे ओल्ड पार्टनर्स आहेत यांना डिस्ट्रीब्यूट केलं जाईल. आता नेक्स्ट इज त्याचमध्ये 5th ऍडजस्टमेंट जी आहे बघा, फिक्स्चर्स वेअर नॉट टेकन ओव्हर बाय न्यू फर्म. आता फिक्स्चर्स जे आहेत, फिक्स्चर्स दिसतात इथे 1,600 अँड 1,200 फिक्स्चर्स आहेत. या हे जे फिक्स्चर्स आहेत ए बी अँड सी डी दोन्ही फर्म्स जे आहेत याच्यासाठी फिक्स्चर्स वेअर नॉट टेकन ओव्हर बाय न्यू फर्म. कोणतेच फिक्स्चर्स हे न्यू फर्मने, न्यू कंपनीने टेकन ओव्हर केलेले नाहीयेत. आपण ए अँड बी कंपनीसाठी ए अँड बी मध्ये आपण रेकॉर्डिंग करतोय.
इन द बुक्स ऑफ ए अँड बी. सो आपण फिक्स्चर जे आहेत हे ए अँड बी चे कन्सिडर इथे करूया. 1600 त्याच्यावर फोकस करूया. फिक्स्चर जे आहेत 1600 चे, इट वॉज नॉट टेकन ओव्हर बाय न्यू फर्म. न्यू फर्मने टेकन ओव्हर नाही केलेत. सो फर्निचर सुद्धा टेकन ओव्हर नाही गेलंय 8000 रुपीजचं. अँड फिक्स्चर्स जे आहेत हे सुद्धा टेकन ओव्हर केले नाही आहेत 1006 रुपीजचे. सो ह्या दोन्ही अमाऊंट जे आहेत 8000 प्लस 1600 या ओल्ड पार्टनर्सना डिस्ट्रीब्यूट केल्या जातील. सो बाय पार्टनर्स कॅपिटल 8000 प्लस 1600. 8000 प्लस 1600 टोटल इज 9600. आता जे 9600 टोटल आहे, आता ओल्ड पार्टनर्सना डिस्ट्रीब्यूट करायचे. तर ओल्ड पार्टनर्सना कसं डिस्ट्रीब्यूट करणार, तर इन देअर प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो. ए अँड बीचा जो प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो आहे 3:1. 3:1 या रेशोमध्ये दोघांनाही डिस्ट्रीब्यूट केलं जाईल. ए अँड बीचा प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो आहे 3:1. 3:1 means 3 divided by 4 and 1 divided by 4. So 9600 जे आहेत हे 3:1 या रेशोमध्ये दोघांमध्ये डिस्ट्रीब्यूट केले जातील. So first A साठी 7200 and for B 2400. Total is 9600. 9600 कसं आले तर 8000 plus 1600. नेक्स्ट बाय न्यू फर्म अकाउंट जे PC आहे दॅट इज परचेस कन्सिडरेशन ते आपल्याला रेकॉर्ड करायचे. बाय न्यू फर्म अकाउंट परचेस कन्सिडरेशन जे आहे याचे दोन इफेक्ट्स पडतात. परचेस कन्सिडरेशनचा फर्स्ट इफेक्ट पडणार आहे रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला अँड सेकंड इफेक्ट जो आहे न्यू फर्म अकाउंटच्या डेबिट साईडला. परचेस कन्सिडरेशन ए अँड बी साठी 54,000. 54,000 आपण रेकॉर्ड करून घेऊया. 54,000 हा एक इफेक्ट इथे झाला. रिअलायझेशनच्या क्रेडिट साईडला आपण PC रेकॉर्ड केलेलं आहे. सेकंड इफेक्ट जो आहे न्यू फर्म अकाउंटला जाईल. न्यू फर्म अकाउंटच्या डेबिट साईडला टू रिअलायझेशन अकाउंट PC दॅट इज परचेस कन्सिडरेशन 54,000 रेकॉर्ड करून आपलं झालेलं आहे. आता रिअलायझेशन अकाउंट आपण क्लोज करूया. टोटल घ्यायचे. ऍड दिस. Total is 77,600. Let's see the total of debit side. How much? Is 74,000. क्रेडिट साईडची टोटल जी आहे जास्त आहे, डेबिट साईडची टोटल आहे जी कमी आहे. सो दोघांमधला जो डिफरन्स आहे दॅट इज अवर प्रॉफिट. त्या दोघांमध्ये डिफरन्स येतोय. कितीचा डिफरन्स येतोय? 3,600चा इथे डिफरन्स येतोय. 3,600चा डिफरन्स येतोय. 3,600 त्याच्यामध्ये ऍड केल्यावरती इथे टोटल जी आहे ही 77,600 येईल. येस. नॉर्मली आपण जसं अकाउंट क्लोज करतो तसंच करायचंय. इथे क्रेडिट साईडची टोटल जास्त होती, डेबिट साईडची कमी होती. सो जेवढी रिक्वायरमेंट आहे, जेवढा डिफरन्स आहे तेवढा आपण इथे रेकॉर्ड केलेला आहे. दॅट इज अवर प्रॉफिट. हा प्रॉफिट जो आहे ट्रान्सफर करायचा आहे. प्रॉफिट ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला हा जो आहे ट्रान्सफर केला जाईल. आता जो प्रॉफिट आहे हा पार्टनर्स मध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. 3:1 या रेशोमध्ये ए अँड बी ला दोघांनाही प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. 3:1 मीन्स 3/4 अँड 1/4. सो हे जे 3,600 आहेत हे 3:1 या रेशोमध्ये ए अँड बी दोन्ही पार्टनर्सना डिस्ट्रीब्यूट करायचे. 2,700 and 900 जो प्रॉफिट आहे हा डिस्ट्रीब्यूट केलाय. सी आपण इथे याचा सेकंड इफेक्ट जो आहे याचा आपला राहिलेला आहे. बाय पार्टनर्स कॅपिटल फर्निचर अँड फिक्स्चर जे टेकन ओव्हर केलेलं नाहीये ह्याचा फर्स्ट इफेक्ट आपण रिअलायझेशनला दिला. सेकंड इफेक्ट जो आहे हा पार्टनर्स कॅपिटलला जातो. जो आपला द्यायचा राहिलाय तो आपण देऊया. सो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला
याचा सेकंड इफेक्ट जाईल. दिस इज पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू रिअलायझेशन अकाउंट. टू रिअलायझेशन अकाउंट हे जे ॲसेट इथे टेकन ओव्हर केलेले नाहीयेत. फर्निचर टेकन ओव्हर केलेलं नाहीये, फिक्स्चर टेकन ओव्हर केलेलं नाहीये आणि ते आपण जे टेकन ओव्हर केलेलं नाहीये हे ओल्ड पार्टनर्सना त्यांच्या प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. सो या अमाऊंट जातील पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला. ए ला 7,200, बी ला 2,400. 7,200 ए साठी. and what about B? 2,400. नेक्स्ट जो प्रॉफिट आहे, जो डिफरन्स आलेला आहे, हा प्रॉफिट आहे. हा प्रॉफिट पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर केला जाईल. ए साठी 2,700 and बी साठी 900. सो बाय रिअलायझेशन अकाउंट 2,700 and 900. आपण इथे रिअलायझेशनचे सेकंड इफेक्ट घेतलेले आहेत. सी द पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आपण पार्टनर्स कॅपिटलचे ओपनिंग बॅलन्स जो आहे हा रेकॉर्ड करून घेऊया. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. जेवढे कॅपिटलचे ओपनिंग बॅलन्सेस आहेत हे आपण रेकॉर्ड करूया. सी कॅपिटल अकाउंट्स ए अँड बी. ए 30,000, बी 30,000. इथे आपलं कॅपिटल अकाउंटमध्ये सुद्धा ऑलमोस्ट सगळे रेकॉर्डिंग जे आहे आपलं झालेलं आहे. ओपनिंग बॅलन्स रेकॉर्ड केला आहे 30,000. देन जेवढे ॲसेट टेकन ओव्हर केलेले नाही आहेत, asset was not taken over furniture and fixture, so it should be recorded in credit side of realization account, and second effect will be in partners capital account. नेक्स्ट जो प्रॉफिट होता तो सुद्धा आपण रेकॉर्ड केलेला आहे. सो क्लोज दिस अकाउंट. आपण हे अकाउंट जे आहे क्लोज करूया. टोटल ऑफ ए इज 32,700. टोटल ऑफ बी इज 30,900. आपण एक एक अकाउंट जे आहे क्लोज करूया. फर्स्ट ए क्लोज करूया. 32,700. 32,700 डेबिट साईडच्या ए कॉलमची टोटल आहे 7,200. सो जेवढा डिफरन्स आहे दॅट इज अवर बॅलन्सिंग फिगर. अँड बॅलन्सिंग फिगर इट शुड बी ट्रान्सफर टू न्यू फर्म अकाउंट. टोटल आधी रेकॉर्ड करून घेऊया. 32,700. बॅलन्सिंग फिगर इज 25,500. ए कॉलम जो आहे आपला कम्प्लीट झालेला आहे. व्हॉट अबाउट बी? 30,900. 30,900. बॅलन्सिंग फिगर इथे येणार आहे आपल्याला 28,500 टू न्यू फर्म अकाउंट. जी बॅलन्सिंग फिगर आहे ही न्यू फर्म अकाउंटला ट्रान्सफर करायची. सो इन न्यू फर्म अकाउंट बाय कॅपिटल अकाउंट, बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये जी इथे बॅलन्सिंग फिगर आली होती, या ज्या बॅलन्सिंग फिगर्स आहेत ह्या आपण याचं ट्रान्सफर जे आहे न्यू फर्मला होणार आहे. सो 25,500 and B 28,500. टोटल जे आउटर कॉलमला घेऊया. टोटल ऑफ दिस 25,000 plus 28,500. Total is 54,000. न्यू फॉर्म अकाउंट सुद्धा आपण क्लोज करून घेऊया. टोटल आपण करून घेऊया 54,000. डेबिट साईडची सुद्धा टोटल सेम येते 54,000. तिथे आपलं अकाउंट जे आहे टॅली झालेलं आहे. इन द बुक्स ऑफ AB एंटरप्राइजेस आपण तिन्ही अकाउंट जे आहेत हे प्रिपेअर केलेले आहेत आणि ते टॅली झालेले आहेत. So now we will see in the books of CD Enterprises.
In the books of CD Enterprises, realization account, partners capital account, and new firm account. So we have to prepare these three accounts in the books of CD Enterprises. सेम प्रोसिजर. रिअलायझेशन अकाउंटमध्ये 3 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. फर्स्ट, जेवढ्या ॲसेट आहेत ते आपल्याला रेकॉर्ड करायचे आहेत ॲट देअर बुक व्हॅल्यू. लायबिलिटीज रेकॉर्ड करायचे आहेत ॲट देअर बुक व्हॅल्यू. अँड थर्ड वन इज पर्चेस कन्सिडरेशन, दॅट इज PC. या 3 गोष्टी रेकॉर्ड करायच्या आहेत अँड देन अकाउंट जे आहे हे क्लोज करून जो काही प्रॉफिट येतोय किंवा लॉस येतोय हा ओल्ड पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. जस्ट रेकॉर्ड दिस. सगळ्या आपण अमाऊंटच्या ज्या आहेत रेकॉर्ड करूया. प्रॉब्लेममध्ये आता CD कॉलम जो आहे हा आपल्याला बघायचा आहे. CD कॉलममध्ये जेवढ्या ॲसेट दिसत आहेत ह्या ॲज इट इज या बुक व्हॅल्यूने आपल्याला रेकॉर्ड करायचे आहेत. सो CD कॉलममध्ये गुडविल दिलेलं नाहीये, सो गुडविल येणार नाही. प्लांट अँड मशिनरी 27,000 रेकॉर्ड करूया. प्लांट अँड मशिनरी 27,000. नेक्स्ट इज फर्निचर 9,000. Next, stock 24,000. Next, debtors 17,000. Fixtures 1,200. ॲज इट इज आपल्याला सगळे जे ॲसेट्स आहेत ते त्यांच्या बुक व्हॅल्यूजने रेकॉर्ड करायचे आहेत. नेक्स्ट, कॅश 3,300. सी कॅशमध्ये थोडा चेंज होईल. कॅश जे आहे 3,300, बट आपण आउटस्टँडिंग रेंट जे आहे हे पेड करण्यासाठी त्यातले 1,500 यूज केलेले आहेत. कशातले? 3,300 मधले. आणि जी फर्निचर आहे, जे ॲसेट आहे, ॲडजस्टमेंट बघा. ॲडजस्टमेंट नंबर 4, फर्निचर ऑफ C&D. C&D कंपनीशी रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे. वॉज सोल्ड आउट इन मार्केट फॉर ₹8,000. C&D कंपनीमधली फर्ममधली फर्निचर जी ॲसेट आहे ही सेल केलेली आहे, विकलेली आहे आणि त्याच्यातनं ₹8,000 जे आहेत ही कॅश आलेली आहे. एखादी ॲसेट जेव्हा आपण सेल करतो तेव्हा काय होतं, तर आपल्याला कॅश येते, ॲसेट जाते. सो इथे ₹8,000 जे आहेत हे कॅश बॅलन्समध्ये येणार आहेत, ॲड होणार आहेत, बिकॉज ₹8,000 ची कॅश वाढलेली आहे. कॅश आपल्याकडे आलेली आहे. कॅश कम्स इन. सो इन द बुक्स ऑफ C&D एंटरप्राइजेस कॅशचा बॅलन्स होता 3,300. त्यामध्ये फर्निचर सेल करून जेवढे अमाऊंट आले ती ॲड करायचे 8,000 आणि रेंट पेड करण्यासाठी 1,500 त्यातले यूज केले. सो लेस 1,500. आता रिमेनिंग जेवढा बॅलन्स आहे हा रिअलायझेशनला रेकॉर्ड केला जाईल. 9,800. ॲसेट जे आहे ते आपण रेकॉर्ड केल्यात. लेट्स रेकॉर्ड दिस लायबिलिटीज. आपण लायबिलिटीज ज्या आहेत ह्या रेकॉर्ड करूया. प्रॉब्लेममध्ये क्रेडिटर्स, बिल्स पेएबल अँड आउटस्टँडिंग रेंट अशा 3 लायबिलिटीज दिसत आहेत. बट रेकॉर्ड करताना क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल रेकॉर्ड होतील. आउटस्टँडिंग रेंट रेकॉर्ड होणार नाही, बिकॉज आपण ते पेड केलंय. कॅशमधून जे 3,300 ची जी कॅश होती त्यातनं 1,500 आपण पेड केलेत. इथे पेड केलेले आपण दाखवलेत. 1,500 हे काय लेस केलेत, तर आउटस्टँडिंग रेंट पेड करायचं होतं आणि ते पेड केलेलं आहे. आणि पेड कशातनं केले, तर कॅश बॅलन्समधून पेड केले. सो लायबिलिटीजमध्ये फक्त क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल हे 2च येतील. ज्या बुक व्हॅल्यूज आहेत त्या आपण रेकॉर्ड करून घेऊया. क्रेडिटर्स अँड बिल्स पेएबल 15,000 and bills payable 8,000. नेक्स्ट, परचेस कन्सिडरेशन जे आहे आपण रेकॉर्ड करून घेऊया. बाय
न्यू फर्म अकाउंट पीसी, पीसी मीन्स परचेस कन्सिडरेशन. जे आपण परचेस कन्सिडरेशन फाइंड आउट केलंय सी अँड डी 59,200 purchase consideration. So let's record this. By new firm purchase consideration 59,200. सी आता प्रॉब्लेम मध्ये काही ऍडजस्टमेंट्स आपल्याला दिलेले आहेत. In the adjustment, fixture were not taken over by new firm. फिक्स्चर्स जे आहेत मग ते आता ए बी कंपनीसाठी आणि सी डी दोन्ही कंपनीसाठी ही ऍडजस्टमेंट जी आहे ही दिलेली आहे. फिक्स्चर्स वेअर नॉट टेकन ओव्हर बाय न्यू फर्म. सी व्हॉट अबाउट फिक्स्चर्स, फिक्स्चर्स जे आहेत 1,200 रुपीजचे हे कंपनीने टेक ओव्हर केलेले नाही आहेत. सो इट वॉज नॉट टेकन ओव्हर बाय कंपनी. सो इट शुड बी रेकॉर्डेड इन क्रेडिट साइड ऑफ रिअलायझेशन अकाउंट. क्रेडिट साइडला रेकॉर्ड होईल, ओल्ड पार्टनर्सना डिस्ट्रीब्यूट केले जाईल बिकॉज इट इज नॉट टेकन ओव्हर बाय न्यू फर्म. न्यू फर्मने घेतलेलं नाहीये, टेकन ओव्हर केलेलं नाहीये. फिक्स्चर जे आहेत हे फिक्स्चरची टोटल अमाऊंट आहे 1,200. आता हे 1,200 रुपीजचे फिक्स्चर्स होते, हे टेकन ओव्हर नाही केले. मग ह्याचं काय होईल तर जे ओल्ड पार्टनर्स आहेत सी अँड डी या दोघांना त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट केलं जाईल. सो व्हॉट इज द रेशो ऑफ सी अँड डी? सी अँड डी वेर पार्टनर्स शेअरिंग इक्वली, त्यांचा रेशो जो आहे हा इक्वल आहे. सो हे जे 1,200 रुपीज आहेत हे इक्वली डिस्ट्रीब्यूट केले जातील. सो 600 अँड 600 दोघांना इक्वली डिस्ट्रीब्यूट करून दिलेले आहेत. अनदर ऍडजस्टमेंट, फर्निचर ऑफ सी अँड डी वॉज सोल्ड इन मार्केट. सी अँड डी ही जी कंपनी आहे त्याच्यामधलं जे फर्निचर आहे सी अँड डी फर्निचर दिसतंय इथे 9,000 अमाऊंट दिसते फर्निचरची. 9,000 रुपीजचं फर्निचर होतं ते सेल केलेलं आहे. त्याच्यामुळे ऍसिड जी आहे ही गेली, सेल केलेलं आहे. आणि कॅश जी आहे ही रिसिव्ड झाली. कॅश किती रिसिव्ड झाली तर 8,000. ही जी कॅश आहे ही आपण रेकॉर्ड करायचे रिअलायझेशनला. बाय कॅश फर्निचर, फर्निचर सोल्ड केल्यानंतर किती कॅश आली तर 8,000 बाय कॅश फर्निचर. आता आपण याचे सेकंड इफेक्ट जे आहे ज्याचे त्याचे राहिले ते आपण देऊन घेऊया. फर्स्ट परचेस कन्सिडरेशन, परचेस कन्सिडरेशनचे दोन इफेक्ट पडतात. फर्स्ट इफेक्ट रिअलायझेशनच्या क्रेडिट साईडला जातो. सेकंड इफेक्ट न्यू फर्म अकाउंटला जाणार आहे, न्यू फर्मच्या डेबिट साईडला टू रिअलायझेशन 59,200. सो दिस इज न्यू फर्म अकाउंट 59,200. नेक्स्ट बाय पार्टनर्स कॅपिटल, जे फिक्स्चर होते जे टेकन ओव्हर केलेले नाही आहेत हे ओल्ड पार्टनर्सना डिस्ट्रीब्यूट केले गेलेत त्यांच्या ओल्ड प्रॉफिट शेअरिंग जो रेशो आहे त्याच्यात. सो हे 600 जे आहेत हे पार्टनर्स कॅपिटलला जातील. टू रिअलायझेशन अकाउंट 600. आता आपण रिअलायझेशन जे अकाउंट आहे त्याची टोटल करून घेऊया. सो ऍडिंग दिस total is 91,400. Let's see the total of debit side. The total is 88,000. So there is a difference. आता क्रेडिट साईडची टोटल जी आहे 91,400 आली, डेबिट साईडची टोटल 88,000 येते. 88,000. सो इथे डिफरन्स जो आहे दॅट इज अवर द प्रॉफिट. आता यामध्ये डिफरन्स येतोय कितीचा, यामध्ये डिफरन्स जो आहे हा 3,400 रुपीजचा डिफरन्स येतोय. रुपीजचा डिफरन्स येत होता. सो टू कॅपिटल अकाउंट, टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट हा जो डिफरन्स आहे, हा जो प्रॉफिट आहे हा पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट केला जाईल. 3,400 इक्वली डिस्ट्रीब्यूट केला जाईल बिकॉज त्यांचा जो प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो हा इक्वल आहे.
सो 1700. 1700. आता हा जो प्रॉफिट आहे हा याचा सेकंड इफेक्ट पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला जाईल. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रिअलायझेशन जो प्रॉफिट आहे हा रेकॉर्ड केला जाईल 1700. 1700. आपलं जे रिअलायझेशन अकाउंट आहे हे कम्प्लीट झालेलं आहे, क्लोज झालेलं आहे. लेट्स सी द पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पार्टनर्स कॅपिटलचा ओपनिंग बॅलन्स रेकॉर्ड करून घेऊया. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. सी अँड डी साठी 25,000 अँड सी साठी 25,000 अँड डी 32,000. त्यांचे जे कॅपिटल अकाउंटचे ओपनिंग बॅलन्सेस आहे ते आपण रेकॉर्ड करून घेऊया 25,000 अँड 32,000. 25,000 अँड 32,000. आपण पार्टनर्स कॅपिटल जे अकाउंट आहे हे क्लोज करत घेऊया. सी कॉलम ची टोटल आहे 25,000. डेबिट साईडचा सी कॉलमची टोटल आहे 600. तो डिफरन्स जो आहे हा डिफरन्स न्यू फॉर्मला ट्रान्सफर केला जाईल. बॅलन्सिंग फिगर आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. बॅलन्सिंग फिगर 26,100. टोटल घेऊया सी कॉलमची. टोटल इज 26,700. 26,700 टोटल येते क्रेडिट साईडची. डेबिट साईडची टोटल जी आहे सी कॉलमची ती 600 आहे. बॅलन्सिंग फिगर आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायची आणि ती ट्रान्सफर करायची न्यू फर्म अकाउंटला. सो बॅलन्सिंग फिगर इज 26,100. डी कॉलमची टोटल येते क्रेडिट साईडच्या 33,700 अँड देन डेबिट साईडची टोटल आहे 600. सो बॅलन्सिंग फिगर आपल्याला मिळते इथे 33,100. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट जे आहे हे सुद्धा आपलं टॅली झालेलं आहे इथे. सी इथे जे बॅलन्सिंग फिगर्स आहेत ह्या ज्या अमाऊंट्स आहेत या न्यू फर्म अकाउंटला ट्रान्सफर केल्या जातात. न्यू फर्मच्या क्रेडिट साईडला बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट सी अँड डी दोघांचं जे कॅपिटल अकाउंटचे जे बॅलन्सेस आहेत सीचा 26,100 रेकॉर्ड करून घेऊया. डिरेक्टली आउटर कॉलमला घेतलं तरी चालेल. 26,100. डी चा बॅलन्स आहे 33,100. टोटल घेऊया 59,200. क्रेडिट साईडची टोटल आहे. डेबिट साईडची टोटल पण सेम आहे 59,200. सो इथे आपलं जे न्यू फर्म अकाउंट आहे हे सुद्धा टॅली झालेलं आहे. Now we have to prepare the balance sheet after amalgamation. Balance sheet जी आहे आपल्याला प्रिपेअर करायची आहे. इट इज व्हेरी इझी. सी परचेस कन्सिडरेशन जे आपण इथे प्रिपेअर केलेले आहे त्यामध्ये जो थर्ड कॉलम होता टोटलचा यामध्ये आपण इथे टोटल घेतलेले आहे त्यांच्या. सो इथे जे ऍसेटच्या अमाऊंट आहेत आणि ज्या लायबिलिटीजच्या अमाऊंट आहेत या अमाऊंट बॅलन्स शीट आफ्टर अमाल्गमेशनला आपल्याला घ्यायच्या आहेत. सो गुडविल रेकॉर्ड होईल 14,000. प्लांट अँड मशिनरी आपण या अमाऊंट ज्या आहेत रेकॉर्ड करून घेऊया. सी गुडविलची अमाऊंट किती दिसते 14,000. 14,000. नेक्स्ट प्लांट अँड मशिनरी अमाऊंट दिसते 44,650. 44,650.
नेक्स्ट इज स्टॉक. स्टॉकची अमाऊंट आहे 43,100. स्टॉक 43,100. नेक्स्ट डेटर्स. डेटर्स 36,000. डेटर्स 36,000. नेक्स्ट इज कॅश 11,200. कॅश जी आहे ती आपण रेकॉर्ड करून घेऊया. कॅश जे आहे आपण नंतर रेकॉर्ड करूया. आपण आधी कॅपिटल जे जे बॅलन्सेस आहेत ते रेकॉर्ड करून घेऊया. इथे एक ऍडजस्टमेंट आहे कॅशला. सी कॅपिटल अकाउंट. इन द adjustments, capital of each partner in new firm is to be maintained at 25,000. सो कॅपिटलचे जे बॅलन्सेस आहेत न्यू फर्म अकाउंटला कॅपिटल रेकॉर्ड करताना 25,000 प्रत्येक पार्टनरला रेकॉर्ड करायचे. सो 25,000. टोटल जे हे आउटर कॉलमला घ्यायचे. क्रेडिटर्स जे आहेत हे आपण रेकॉर्ड करून घेऊया. क्रेडिटर्स 23,750. Then bills payable. Bills payable 12,000. What about cash? आपण कॅश बद्दल इथे कॅश जे आहे हे रेकॉर्ड करायचे. कॅश किती दिसते? कॅश 11,200. इथे कॅश दिसते, बट आपल्याला इथे जे कॅपिटल अकाउंट आपण इथे बॅलन्सेस जे आहेत हे प्रिपेअर करतोय. कॅपिटलचा त्यांनी क्लोजिंग स्टॉक जो आहे, क्लोजिंग बॅलन्स जो आहे, क्लोजिंग बॅलन्स हा दिलेला आहे त्यांनी. नॉट स्टॉक, इज क्लोजिंग बॅलन्स. क्लोजिंग बॅलन्स त्यांनी दिलाय 25,000 प्रत्येक पार्टनरला द्यायचं आहे. बॅलन्सेस फ्रॉम ओल्ड फर्म. सी आता बॅलन्स जो आहे हा कॅरी फॉरवर्ड केलाय ओल्ड फर्म्सचा. ओल्ड फर्म मीन्स सी इन द बुक्स ऑफ AB लिमिटेड जे आपण तिसरं जे अकाउंट आपण प्रिपेअर केलं होतं न्यू फर्म अकाउंट, त्या न्यू फर्म अकाउंटला जे इथे बॅलन्सेस दिसत आहेत कॅपिटलचे A and B 25,000 and 25,500 and 28,500. सो हे जे कॅपिटलचे इथे बॅलन्सेस दिसत आहेत हे आपल्याला रेकॉर्ड करायचे आहेत इथे. बॅलन्सेस फ्रॉम ओल्ड फर्म 25,500 and 28,500. Same procedure in the books of CD Enterprises. Capital accounts 26,100 and 33,100. आणि या ओल्ड जे बॅलन्सेस आहेत, ओल्ड फर्म्स जे आहेत, ओल्ड फर्म्सचे बॅलन्सेस जे आहेत यातून लेस करायचं आहे आत्ताचा जो क्लोजिंग बॅलन्स त्यांनी दिलाय. त्यातून आपल्याला इथे अमाऊंट जे आहेत ते मिळतील. सो 5,000, then 3,500, 3,500, not 35,000, 3,500. After that 1,100, then 8,100. सो हे हा जो बॅलन्स आहे ही कॅश आपल्याला पेड करायची आहे. सो कॅश टू बी पेड बॅक. आता यांची टोटल किती येते? यांची टोटल येते 13,200.
5,000 plus 3,500, then 1,100 plus 8,100. Total is 13,200. 13,200. This is the cash to be paid back. कॅश जे आहे पेड करायचे. बट आपल्याकडे कॅश बॅलन्स किती आहे? तर 11,1200 11,200. 11,200 मधून आपण हे 13,200 जी कॅश आहे ही इट शुड बी पेड बॅक. हे आपण पेड नाही करता येत आहे. सो 11,200 मधनं ही जी टोटल आहे 13,200 इथे आपल्याला पे करता येत नाही. इथे मायनसमध्ये बॅलन्स येतोय. सो जेव्हा इथे मायनसमध्ये अमाउंट येईल जेव्हा मायनसमध्ये अमाउंट येईल इट शुड बी बँक ओव्हरड्राफ्ट. आपण बँक ओव्हरड्राफ्ट या हेडिंग अंडर लायबिलिटी साईडला ती अमाउंट जी आहे ही रेकॉर्ड करायची आहे. सो 2,000 -2,000 इथे अमाउंट येते. 11,200 मायनस 13,200 आन्सर इज -2,000. मायनसमध्ये आपण अमाऊंट रेकॉर्ड नाही करत. सो इथे लायबिलिटी साईडला बँक ओव्हरड्राफ्ट 2,000 हे आपण इथे रेकॉर्ड केलेलं आहे. सो इथे कॅश या हेडिंग अंडर इथे काही येत नाहीये किंवा इथे कॅश नाहीच डिरेक्टली रेकॉर्ड केली तरीही चालते. पण इथे कॅल्क्युलेशन समजण्यासाठी कॅश कुठे गेली हे कळण्यासाठी इथे रेकॉर्ड केलं आहे 11,200 मायनस इज याची जी टोटल आहे 13,200 लेस करायचे. मायनसमध्ये अमाऊंट येते. मायनसमध्ये आपण रेकॉर्ड नाही करतायत. सो आपण लायबिलिटी साईडलाही बँक ओव्हरड्राफ्ट ह्या हेडिंग अंडर इथे घेतोय. आपण ॲसेटची टोटल करून घेऊया. $1,37,750. लायबिलिटीजची टोटल करून घेऊया. 1,37,750. 1,37,750. बॅलन्स शीट जी आहे ही आपली मॅच झालेली आहे, टॅली झालेली आहे. आणि इथे आपला प्रॉब्लेम जो आहे हा सुद्धा संपलेला आहे.